गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा नावाचा तालुका आहे. या तालुक्यातील कांचनपूर नावाचे गाव आहे आणि या गावामध्ये 2017 मध्ये अशा प्रकारची घटना घडली की ती घटना जर आपण ऐकली तर आपल्या अंगावरही शहारे आल्याशिवाय राहणार नाही. नेमकी घटना काय होती तर सकाळी 8:30चा वेळ झालेला होता आणि 8:30च्या वेळेस महिलेच्या शेजारी राहणारे काही ज्या महिला होत्या, तिच्या मैत्रिणी होत्या, तिने दरवाजा वाजवायचा प्रयत्न केला. कारण उशिरा झाला तरी सदरील महिला का उठली नाही या संदर्भात ते विचारणा करत होते. परंतु त्या ठिकाणी दरवाजा वाजवला तरी ते उघडत नसल्यामुळे काही जे दुसऱ्या बाजूने एक रस्ता होता आणि मोकळी जागा होती, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणाहून त्यांनी मध्ये उडी मारली. मध्ये उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रकारची परिस्थिती होती अतिशय गंभीर स्वरूपाची होती. कारण त्या ठिकाणी जी महिला होती ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचं जे बाळ होतं ते कॉटवर मृत अवस्थेत त्यांना आढळून आलं होतं. नेमकं प्रकार काय झाला आहे हे कोणालाच काही कळत नव्हतं. सदरील महिला देखील बेशुद्ध पडलेली होती आणि घरात दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे सदरील महिलेला त्या लोकांनी घेतलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी तिला बराच कालावधी गेल्यानंतर शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर जे काही घडलं होतं ते तिने सांगायला सुरुवात केली. आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं क्रूर भावनेने जी घटना घडली होती ते नेमकी कशी घडली होती आणि नेमकं त्या महिलेच्या बाबतीत काय झालं होतं, त्या बाळाच्या बाबतीत काय झालं होतं आणि त्या आरोपीच्या बाबतीत नंतर काय झालं तेच आपण या घटनेत सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचं स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. आता कांचनपूर हा मुलचेरा नावाचा तालुका आहे. या तालुक्यामधले एक गाव आहे आणि या ठिकाणी संजू विश्वनाथ सरकार नावाचा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती तसा गुंड प्रवृत्तीचा, गावामध्ये गुंड प्रवृत्ती, तालुक्यामध्ये गुंड प्रवृत्ती आणि चोरीचा उद्देश हा त्याचा बिझनेस, हा त्याचा धंदा. कांचनपूर येथील ही पीडित महिला पती व 3 वर्षाच्या मुलासोबत राहत होती. तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेश राज्यात गेलेला होता. इकडे 3 वर्षाचा मुलगा व पीडित महिला हे दोघेच घरामध्ये राहत होते आणि शेजारी त्यांच्या संजू सरकार नावाचा व्यक्ती राहत होता. आता शेवटी घरामध्ये तुम्ही महिला म्हणून राहता त्यावेळेस शेजारी पाजारी हे आपल्या मदतीसाठी असतात, आपल्याला सहकार्य करण्यासाठी असतात आणि त्यांची ती भावना देखील असते सहकार्य करण्याची. परंतु संजू सरकार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यामध्ये असलेले गुण त्याला वेगळ्या दृष्टीने माणसीकडे पाहण्यास प्रवृत्त करत होते. आता शेवटी शेजारी राहणारा व्यक्ती आपल्याकडे पाहतो, आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. हे जरी सदरील महिलेला वाटत असलं तरी तिचा पती नसल्यामुळे तो हा प्रकार कोणाला सांगू शकत नव्हती. तर पतीला सांगावं तर पती विनाकारण दुसरा संशय घ्यायचा, त्यामुळं ती शांत बसलेली होती. सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र 19 जून 2017 रोजीची ज्यावेळेस मानसी आणि तिचा मुलगा 3 वर्षाचा झोपी गेले, त्यानंतर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास संजू सरकार याने पाठीमागील दरवाजातून घरात प्रवेश केला. आता घरात प्रवेश केल्यानंतर चोरीचा उद्देश त्याच्या मनामध्ये होता. चोरीच्या उद्देशाने त्याने घरात प्रवेश केला आणि त्यावेळेस त्याला मानसी ही झोपलेली दिसली. त्याच्या बाजूला तिचा मुलगा 3 वर्षाचा देखील झोपलेला दिसला. त्यावेळेस संजू सरकार याने चोरीकडे दुर्लक्ष करून सदरील महिला म्हणजे मानसीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आता सुरुवातीला ज्यावेळेस तो तिच्याजवळ गेला त्यावेळेस तिने त्याला पाहिल्यानंतर विरोध केला, मात्र त्याने तिचं तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली, तिच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. मात्र हे सर्व सुरू असताना तिचा 3 वर्षाचा मुलगा जागा झाला आणि तो मोठ्याने ओरडू लागला. आता जो काही प्रकरण सुरू होतं, जे काही दोघांचे संबंध सुरू होते, त्याच वेळेस मुलगा उठल्यामुळं संजू सरकार याला भयंकर राग आला. कारण त्याचं अर्धवट राहिलेलं काम, त्यामुळं जर समजा मुलगा मोठ्याने ओरडू लागला तर इतर लोकही त्याच्या आवाजाने घराकडे येतील असं त्याला वाटलं आणि त्याने त्या 3 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर हाताने दाबून तोंड नाक पूर्णपणे बंद केलं आणि जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याने तसंच ते तोंड दाबून धरलं. आता हे सर्व प्रकार त्याच्या आईच्या समोर घडत होता. ती आई विरोध करत होती, मात्र संजू सरकार पुढे तिला कोणत्याही प्रकारचा विरोध करता नाही आला. आता त्या मुलाला मारल्यानंतर संजू सरकारने अर्धवट काम सोडून त्या महिलेच्या गळ्यावर देखील वार केले. आता त्याचा उद्देश होता चोरी करण्याचा, परंतु ज्या पद्धतीने त्याने घटनाक्रम पुढे केला होता, प्रकारामुळे आपल्याला काहीतरी भयंकर प्रकरणाला सामोरे जावं लागल, त्यामुळे त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आता ज्यावेळेस संजू सरकारने त्या मानसीवर वार केले होते त्या वारामध्ये त्याच्या आजूबाजूला रक्त सांडलं होतं
आणि ती देखील बेशुद्ध पडली होती. आता संजू सरकारला वाटलं की मानसी ही मयत झाली आहे, त्यामुळे त्याने घरातून पळ काढला आणि तो निघून गेला. परंतु ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस शेजारी पाजारी जे होते त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि उठवण्याचा प्रयत्न केला, दरवाजा वाजवला, मात्र दरवाजाही ती उघडत नव्हती. त्यामुळं काहीतरी भयंकर स्वरूपाचं घडलेलं असावं असं म्हणून आजूबाजूचे जे शेजारी जे दुसरे लोक होते त्यांनी पाठीमागून आतमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा आहे आणि मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेतून मध्ये प्रवेश केला आणि मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक मानसी आणि तिचा 3 वर्षाचा मुलगा हे दिवाणवर दिसले. आता मानसीच्या शरीराच्या भोवती पूर्ण रक्त दिसून येत होतं, तर जो 3 वर्षाचा मुलगा होता तो बेडवर झोपलेला होता, त्याची देखील हालचाल बंद झालेली होती. त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की नेमकं काहीतरी भयंकर स्वरूपाचं झालेलं आहे. त्यांनी तात्काळ मानसीला घेतलं आणि तिला रुग्णालयाजवळच्या दाखल करण्यात आलं. आता ज्यावेळेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळेस डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले आणि काही काळानंतर तिला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर तिने पहिल्यांदा आपल्या मुलाची प्रकृती विचारली. त्यावेळेस तिला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही, परंतु तुझ्या बाबतीत नेमकं काय झालं होतं हे सांगण्यासाठी जे शेजारी होते आणि पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी आलेलं होतं, त्यांनी देखील तिचा जबाब घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मानसीने सांगितलं की मध्यरात्रीच्या सुमारास संजू सरकार हा माझा शेजारी राहणारा व्यक्ती आला होता आणि त्याने आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर अत्याचार सुरू केले आणि त्याच वेळी माझा मुलगा हा जागा झाला आणि तो रडू लागला आणि रडू लागल्यानंतर संजू सरकार याने त्याचं तोंड नाक दाबलं आणि त्याला जागेवरच संपवलं. त्यानंतर मी देखील विरोध केला, परंतु माझ्यावर देखील त्यांनी वार करून घरातून त्यांनी पळ काढला. अशा प्रकारची फिर्याद मानसीने पोलिसांना देखील दिली होती आणि शेजारी राहणारे जे तिच्या बरोबर आलेले होते त्यांना देखील माहिती झालेली होती. आता हे प्रकरण आता पोलिसांनी आता ज्या महिलेवर हल्ला झाला होता तिच्या समोरच हे प्रकरण सर्व घडलं होतं, ते सर्व तिने सविस्तर पोलिसांना सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर संजू सरकार याला अटक देखील करण्यात आलं. आता त्याला अटक केल्यानंतर त्या आहेरी पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणी कलम 302, 376, 307 आणि 450 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यावेळेसचे तत्कालीन जे पोलीस उपनिरीक्षक होते ते संतोष वामे यांनी या प्रकरणी तपास सुरू केलेला होता. यामध्ये त्यांना पोलीस उपाधीक्षक गजानन टोंपे यांनी देखील सहकार्य केलेलं होतं. आता ह्यामध्ये सर्व त्यांनी जवळपास तपास अधिकारी होते, त्यांनी सर्व ठोस साक्षी, वैद्यकीय अहवाल आणि सर्व परिस्थितीजन्य पुरावे हे सर्व त्यांनी जमा केलेले होते आणि ते सर्व सरकारी पक्षाच्या जो वकील आहे त्यांच्या हवाली केलेले होतं. आता हे सर्व न्यायालयामध्ये प्रकरण चालू होतं. जवळपास हे प्रकरण घडलेलं होतं 2017 रोजी आणि त्या दिवसापासून या प्रकरणाची प्रत्येकालाच उत्सुकता होती की नेमकं या प्रकरणात आरोपीला कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते. आता त्यानुसार 24 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. ही जी मलचेरा तालुक्यात थरारक घटना घडलेली होती, या प्रकरणाचा तब्बल 7 वर्षांनी संजू विश्वनाथ सरकार जो मुख्य आरोपी सुनावणी न्यायालयामध्ये झाली आणि न्यायालयामधले अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकार आर कदम यांनी आरोपीला कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यासाठी जन्मठेप तर घरफोडी प्रकरणी 10 वर्ष सश्रम कारावास व 4,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक मदत देण्याचं देखील न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती जर अशा प्रकारे वागत असेल तर आपण शेजाऱ्यावर विश्वास ठेवावा की नाही, की माणुसकी पूर्णपणे संपलेली आहे हेच या घटनेवर आपल्याला कळत नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही बळवाटा काढल्यात पण ज्यावेळेस तुम्ही गुन्हा करता त्यावेळेस तुम्हाला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही, एवढंच या घटनेवरून आपल्याला लक्षात येईल. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.